शरद पवारांच्या उपस्थितीत आज सलग दुसऱ्या दिवशी बैठक होतीये। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये काल महिला, युवक आणि विद्यार्थी सेलची बैठक झाली। आजच्या बैठकीमध्ये शरद पवार आमदार आणि खासदारांना कोणता कानमंत्र देणार याची उत्सुकता आहे। दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादीच्या विकास लवंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आपल्यासोबत आहे। काही दिवसांपूर्वी एक तुम्ही पत्र दिलं होतं शरद पवार साहेबांना, तुम्ही स्पष्टपणे म्हटलं होतं की संघटनेमध्ये आता फेरबदल करण्याची गरज आहे, तरुणांना संधी देण्याची गरज आहे। काय नेमकं तुमचं म्हणणं होतं? खरं तर आमच्या पक्षाला आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि लोकसभेला आमचा जो आता स्ट्राईक रेट राहिला त्याच्या संदर्भात खूप आनंदाचं वातावरण पक्षात राहिलं। आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या। पवार साहेबांनी सगळ्यांनी कष्ट केले, सगळ्या नेत्यांनी कष्ट केले। आता कालपासून पक्षाच्या महिलांची आघाडीची बैठक झाली, युवकांची झाली, विद्यार्थ्यांची झाली, आजही प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे। या सगळ्या याच्यातून महाराष्ट्रभरातलं सर्वांचंच मत आहे की त्यांचे आता 2-2, 3-3 टर्म आपल्या पदाला झालेले आहेत। मग ते तालुका, शहर अध्यक्षापासून प्रदेशपर्यंत सर्व पातळीवर ज्यांनी 2 टर्म 3 टर्म आपल्या पदाचे पूर्ण केलेले आहेत, काही 4 टर्म पूर्ण झालेले आहेत, अशा सर्वांनी असं मला वैयक्तिक वाटतं, नम्रपणाने मला विनंती करायची सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी की आपण सगळ्यांनी चांगलं काम केलंय। अडचणीच्या काळात पक्ष तारून ठेवलाय, आता आपण नवीन कार्यकर्त्यांना संधी देणं आवश्यक आहे। कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नवीन चेहऱ्याने जर संधी दिली तर मला असं वाटतं चांगलं वातावरण आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राहील। आणि जर स्वतःहून राजीनामे आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ज्यांना कालावधी 3 वर्ष 3 टर्म 2 टर्म 4 टर्म झालाय त्यांनी जर दिले तर आदरणीय पवार साहेब नवीन नियुक्त्या करताना साहेबांना काम करायला सोपं जाईल मला असं वाटतं। तुम्ही 2015 पासून तुम्ही दिला का राजीनामा? मी 2015 पासून पक्षाचा प्रदेश प्रवक्ता आहे। माझी मागच्या वर्षी पुन्हा जयंत पाटील साहेबांनी फेरनियुक्ती केलेली होती। फेरनियुक्तीनंतर आता मला 1 वर्ष झालेलं आहे। कदाचित मला जर 3 वर्ष तर मी पण राजीनामा द्यायला पाहिजे आणि देईल सुद्धा। मी आजही पुन्हा देईल की माझ्या स्वतःपासून सुरुवात करेल की आपण नेत्यांना मोकळीक दिली पाहिजे निर्णय घ्यायला। आदरणीय पवार साहेब आमच्या पक्षाचे सर्व आहेत, ब्रँड आहेत। जर आम्ही प्रदेशपासून खालपर्यंत सर्वांनी ज्यांना 3 टर्म 4 टर्म राजीनामे दिले तर साहेब नव्या नियुक्त्या करतील आणि नवीन चेहरे पुढे येणं आवश्यक झालेलं आहे। कुठल्या पदांसंदर्भात तुमचं म्हणणं आहे? कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 महिन्यांवर आहेत आणि अचानक असे पक्ष बदल केले तर अडचणी निर्माण होऊ शकते अशी एक वर्तुळात चर्चा आहे, खास करून प्रदेशाध्यक्षपदावर। नाही, जे पक्ष बदलायचे आहेत राजीनामे दिलेत म्हणजे काय ते पक्षाच्या बाहेर जाणार नाहीत कोणी। राजीनामे देऊन त्यांना अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, आता समजा विद्यार्थीमध्ये एखाद्याने चांगलं काम केलं असेल तर त्याला युवकमध्ये जबाबदारी दिली, आणि युवकमध्ये चांगलं काम केलं असेल त्याला फादर बॉडीत चांगलं काम केलं, फादर बॉडीत ज्यांनी चांगलं काम केलं त्याला राष्ट्रीय पातळीवर सुद्धा जबाबदारी दिली पाहिजे ना। आता आमचं राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पक्ष संघटन वाढवलं पाहिजे। इतर राज्यातल्या शेजारच्या राज्यातल्या निवडणुका असतात, एका मंत्र्यांना एका राज्याचं मला असं वाटतं प्रभारीपद द्यायला हवं। ज्यांनी मंत्रीपदं घेतलेली आहेत अशा लोकांनी घ्यावं आणि पवार साहेबांना साथ देण्यासाठी ह्या फेरबदलाची गरज आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत असताना आता नवीन चेहरे जर आले तर नवीन पिढीला पुढे, काल पवार साहेबांनी सुतवाच केलेलं आहे तशा पद्धतीचं की झेडपी असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, नवीन चेहरे आपल्याला पुढे आणायचे, ज्यांना काही राजकीय पार्श्वभूमी नाही असे चेहरे पुढे आणायचे आहेत। आणि संघर्षाला आम्हाला पुढे जायचं आहे, संघर्ष करायचा आहे आम्हाला। आता संघर्ष करण्यासाठी फाटका माणूस जर आता पदाधिकारी असेल, ज्याच्या मागे साखर कारखाना नाही, ईडी सीबीआयची ज्याला भीती नाही, असे जर आता पदाधिकारी असतील तर ते 2 हात करायला भाजपबरोबर तयार राहतील। रोहित पवारांसोबत तुम्ही काम केलंय, रोहित पवारांना अजूनपर्यंत पक्षातलं कुठलंच महत्त्वाचं पद नाही आहे, ते 2 टर्मचे आता आमदार होतील, मात्र कुठल्याही प्रकारची जबाबदारी पक्षांतर्गत नाही आहे। नाही, रोहित पवारांच्या बरोबर काम करतो असं नाही, मी पक्षाचं काम करतो। मी पवार साहेबांच्या विचारांचा, शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे। मी पक्षनिष्ठ आणि विचारनिष्ठ कार्यकर्ता आहे। रोहितदादा पवार हे एक चांगलं युवा नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांनी संघर्ष यात्रा काढलेली तरुणांच्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर। रोहितदादा पवारांनी सुद्धा पक्ष संघटनेत एक मोठी जबाबदारी चांगल्या पद्धतीची घ्यावी अशी अनेक तरुणांची, कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि तशा पद्धतीची जबाबदारी काही पक्षाकडनं मिळू शकते त्यांना। आणि केली का तुम्ही? बऱ्याच जणांची इच्छा आहे तशा पद्धतीचे, पवार साहेबांकडे बऱ्याच जणांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। आणि काल आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा युवकांच्या मेळाव्यात काल स्वतःहून सांगितलेलं आहे की आता ह्या जबाबदाऱ्या प्रत्येकाने घेतल्या पाहिजेत। वयानुसार सुद्धा 35च्या पुढच्यांनी आता युवक पदाधिकारी राहू नये, ज्यांचं वय 35 झाले, 35 क्रॉस केले, त्यांनी आता युवक बघून बाजूला यावं, फादर बॉडीत यावं। अशा वयाच्या मर्यादा जे काही पक्ष संघटनेत धरलेले आहेत, आमच्या पक्षाचा कालावधी 3 वर्षाचा ठरलेला आहे, हे वयाचा, पक्षाच्या कालावधीचा हा सगळा बदल करणं आवश्यक आहे। रोहितदादांनी निश्चितपणे चांगली पक्ष संघटनेत जर जबाबदारी त्यांना मिळाली तर ते निश्चित चांगलं काम करतील। रोहित RR पाटील आहेत, अनेक नव्हते, अमोल कोल्हे साहेब आहेत, सुनील भुसारा साहेब आहेत, या सगळ्यांनी चांगली जबाबदारी नवीन चेहरे पुढे आणले तर मला असं वाटतं जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं पक्ष संघटन, अनिल देशमुख साहेब आहेत, नवीन उभं राहील।
शेवटचा प्रश्न, संतोष देशमुख हत्येलाच 1 महिना पूर्ण झालेला आहे. अद्याप जो मुख्य आरोपी आहे त्या तिघांमधला एक जण जो आहे तो अजूनही सापडलेला नाही. सरकारचे फेल्युअर आहे का? संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सरकारचं पूर्णतः अपयश आहे. गृहमंत्री फेल्युअर ठरलेले आहेत. कारण वाल्मिक कराड त्यातला जो सूत्रधार आहे मुख्य, ते अटक केलेले नाहीत पोलिसांनी, ते स्वतःहून हजर झालेले आहेत. काहीतरी डिलिंग झालेलं असल्याशिवाय ते हजर झालेले नाहीत आणि तिथं अजून आरोपी सापडत नाही. 1 महिना झाला, SIT नेमली, पोलीस नेमलेत, आणखी काय काय आहे. तशाच पद्धतीने परभणीला सरकार पुरस्कृत एक खून झाला सोमनाथ सूर्यवंशी. तो एक वडार समाजाचा कार्यकर्ता होता. तो वडार समाजाचा होता, त्याच्या मागे मोठी त्याची जातीची मोठी संघटना नाही म्हणून त्याला न्याय मिळणार नाही का? देवेंद्र फडणवीस आज जर विरोधी पक्षनेते असते तर सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत ते असं म्हणाले असते की सरकारवर 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे. आज सोमनाथ सूर्यवंशीचा खून प्रकरण दडपलंय का? तो खून होता, मर्डर होता. आणि देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या सभागृहामध्ये नागपूरच्या सांगतात की तो हार्ट अटॅकने गेला. इतकी खोटी माहिती. मी स्वतः तिथे जाऊन आलोय, भेटून आलोय. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची दखल कोण घेणार? त्यांना कोण न्याय देणार? तेच संतोष देशमुखच्या खुनाचं झालेलं आहे. त्यांना सुद्धा न्याय मिळेल की नाही मला शंका आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कुठेतरी सरकारवर 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पद्धतीची मागणी विकास लावांडे यांना केली आहे. कॅमेरामन मनोज जयस्वाल, निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.